महाराणा प्रताप यांच्या 485व्या जयंतीनिमित्त त्यांची मिरवणूक भडगाव शहरातून दिनांक 29 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता संगीताच्या तालासुरात व आकर्षक दिव्यांच्या प्रकाशात काढण्यात आली। यावेळी महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे युवा नेते सुमित किशोरप्पा पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष लखीचंद पाटील, प्रहार जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, ज्येष्ठ मार्गदर्शक आर.व्ही. राजपूत, टीकाराम सर, झुंबर राजपूत, समिती अध्यक्ष जयेश राजपूत, उपाध्यक्ष यश राजपूत, खजिनदार सुनील राजपूत वडधे, सहकार्याध्यक्ष विशाल परदेशी, मुन्ना परदेशी, बन्सीलाल परदेशी, स्वप्नील परदेशी, नवल राजपूत, जितू राजपूत, प्रकाश पाटील, दर्शन राजपूत, विशाल पाटील, स्वप्नील राजपूत, चेतन परिहार आदी महाराणा प्रताप उत्सव समितीच्या पदाधिकारी यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली। यावेळी जयघोषाने परिसर दुमदुमला होता। महाराणा प्रताप उत्सव समितीच्या मार्फत या मिरवणुकीची बैठक घेऊन दरवर्षाप्रमाणे यावेळीही आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीत प्रसिद्ध दीपक बँड गलंगीकर, मामा भासा ढोलताशा चाळीसगावकर, संत मीराबाई, राणी पद्मावती व महाराणा प्रताप यांच्यासह मावळ्यांचा सजीव आरास व फटाक्यांची आतिषबाजी ही आकर्षण ठरली। या मिरवणुकीची सुरुवात डोकरा हॉल बाळद रोड येथून सुरुवात होऊन मेन रोडने रथ मार्ग, आझाद चौक, खोलगल्ली, महादेव गल्ली मार्गे मेन रोड हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली। या मिरवणुकीत तरुणांनी जल्लोष करत आनंद लुटला। यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। यावेळी असंख्य समाज बांधव व भडगाव शहर व तालुक्यातून महिला व नागरिक उपस्थित होते। मातृभूमि की सेवा करने के लिए जो मातृभूमि की सेवा के लिए जो पूरा युद्ध करता है, मातृभूमि की सेवा के लिए जो युद्ध में खड़ा रहता है, स्वाभिमान की तलवार लिए प्रताप को हमेशा तैयार रहता है। धन्यवाद। कुलभूषण नरव्याघ्र वीर शिरोमणि महाराणा प्रताप की। महाराणा प्रताप एक महान योद्धा और महान शासक थे। उनका जन्म 9 मई 1540 को सिसोदिया राजपूत परिवार में हुआ। वह महाराणा उदय सिंह के पुत्र थे। महाराणा उदय सिंह के समय पर आगरा में सम्राट अकबर की शासन थी। बड़े बड़े राजा महाराज ने सम्राट अशोक के सामने आत्मसमर्पण कर दिया था, पर महाराणा उदय सिंह ने अपनी आखिरी सांस तक अशोक अकबर का सामना किया। फिर 3 मार्च 1572 को महाराणा प्रताप का राज्याभिषेक हुआ। सिंहासन पर आसीन होते ही उन्होंने अपने मातृभूमि को स्वतंत्र करने का निश्चय किया। जयवंतबाई, हिंद स्वराज्य की ज्वाला की साक्ष लेते हुए मेरा पुत्र वीर शिरोमणि महाराणा प्रताप हमारे हिंद स्वराज्य के लिए समर्पित करती हूँ। जय महाराणा प्रताप की। दोघं हात वरती करून म्हणायचं, हिंदू सूर्य महाराणा प्रताप की। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। खरं तर लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील हेच आपल्याला भेटण्यासाठी येणार होते, पण कल्याण इथे आपल्या समाजाचा, राजपूत समाजाचा भव्य असा मोठा कार्यक्रम कल्याण इथे आयोजित केला आहे आणि कल्याण इथे आमदार किशोरप्पा पाटलांना जावं लागलं आणि त्या निमित्तानं मी आज पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षी आपली राजपूत समिती काही ना काही करत असते। खरं तर अभिमान वाटतो की काही ना काही चांगला उपक्रम आपल्या सगळे समितीचे सदस्य करतात। यापुढे हा कार्यक्रम होत राहील। माझ्याकडे ते देणगीच्या वेळेस आले की भाऊ आता देणगी थोडा कमी भेट राहणार, पण काळजी करू नका, जोपर्यंत किशोरप्पा तुमले देणगीने कमी पडू देणार नाही।
जटे जटे अडचणी किशोरप्पा बटेल. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढे आपल्याला कार्यक्रमाला बऱ्याच पुढे जायचंय. आपण शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराणा. शिवाजी महाराज की, हिंद सूर्य महाराणा प्रताप की. आज महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने इथं जमलेले सर्व माझे समाज बांधव व भडगाव शहर व तालुक्यातून आलेले सर्व समाज बांधव यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या तालुक्यातून परिसरातून महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले माझे सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्र, सर्वात पहिले आपण एक घोषणा देऊ. महाराणा प्रताप की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी नवतरुणांना एकच संदेश देईल मित्र, इतकी जोरात आपण जयंती साजरी करतोय. युवा नेते सुमितदादा पण आले आहेत आणि सर्व नवतरुण आहेत. ज्याप्रमाणे महाराणा प्रतापांनी इतिहास घडवला त्याप्रमाणे त्यांचा आदर्श घेऊन राजे छत्रपती राजे महाराणा प्रताप यांचा आदर्श घेऊन त्यांच्या काही गोष्टींप्रमाणे आपण सुद्धा यशस्वी घोडदौड केली पाहिजे. दुसरं, या भडगावसाठी कदाचित तुम्हाला माहित नसेल मित्र, आपण जे सुशोभीकरणाचं काम घेतलंय त्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये अहिंसा सर्कलला जो पिवळा दगड बसवला आहे, बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जो पिवळा दगड बसवलेला आहे, तो दगड राजस्थानहून महाराणा प्रताप यांच्या गावाचाच आहे. एक अविस्मरणीय भेट आपल्या भडगावसाठी आहे आणि येणाऱ्या भविष्यात महाराणा प्रताप चौकाचं सुद्धा सुशोभीकरणाचं काम मार्गस्थ होणार आहे. आदरणीय आप्पासाहेबांच्या कानावर मंडळीने टाकला आहे. तोच दगड राजस्थानचा महाराणा प्रतापांच्या गावाचा आपण शिल्लक ठेवला आहे. तोच दगड महाराणा प्रतापांच्या सुशोभीकरणाच्या स्मारकाला आपण वापरू. एवढं बोलून पुरुष शुभेच्छा देतो. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.